कागल विधानसभा मतदारसंघात आता मनसेचे रेल्वे इंजिन धावणार। मागील 20 वर्षापासून विद्यमान आमदार हसन मुश्रीफ हे कागलचे प्रतिनिधित्व करत आहेत। मागील निवडणुकीत 2014 ला त्यांनी शिवसेनेच्या संजय घाटगे व 2019 ला अपक्ष उमेदवार समरजित सिंह घाटगे यांचा पराभव केला होता। राजकीयदृष्ट्या संवेदनशील म्हणून कागल तालुक्याची ओळख आहे। येथील विकास कामात श्रेयवादाचे राजकारण रंगते, त्यामुळे केलेल्या प्रत्येक विकास कामाचे उद्घाटन करून त्या कामाचे श्रेय घेण्यासाठी येथे गटागटात राजकारण होते। त्यामुळे एकाच कामाचं 4 वेळा उद्घाटन या तालुक्यातील जनतेने पाहिलेले आहे। संजय घाटगे हे सहकार क्षेत्राच्या माध्यमातून मतदारांच्या संपर्कात राहतात, तर समरजित सिंह घाटगे यांचा गट कार्यरत आहे। वीरेंद्र मंडलिक व अमरीश घाटगे हे देखील विधानसभेसाठी तयारी करत असल्याचे दिसून येत आहे। तर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी महाराष्ट्रातील 288 विधानसभा लढवण्यासाठी अहवाल तयार करण्याचे आदेश दिले आहेत। याच धर्तीवर मनसेचे संभाव्य उमेदवार म्हणून कागल विधानसभेचे नेतृत्व करणारे धडाडीचे युवा नेते म्हणून ओळख निर्माण झालेले मनसेचे जिल्हा उपाध्यक्ष रोहन निर्मळ यांचा कागल विधानसभा मतदारसंघातील कामाचा धडाडा पाहता येणाऱ्या काळात कागलमध्ये नवनिर्माणाची सुरुवात आमदारकीच्या विजयश्री मिळवण्याची शक्यता आहे, अशी चर्चा कागलमधून जनतेमध्ये सुरू आहे। मनसेचे रेल्वे इंजिन कागलकरांच्या पसंतीत उतरले आहे। मतदार मोठ्या मताधिक्याने रोहन निर्मळ यांना निवडून देतील यात मात्र शंका नाही। सह्याद्री लाईव्ह साठी कागल प्रतिनिधी। ताज्या बातम्या पाहण्यासाठी सह्याद्री लाईव्ह चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका। धन्यवाद।